बघा आपले काल एक क्वेश्चन झालेले, ठीक आहे. तुम्हाला मी 2 सॉल्व्ह करून दिले होते, ठीक आहे. हे वरचे 6 तर तुम्हाला होमवर्कच आहे, कळालं. व्हिडिओ बघ पडलेले आपले भरपूर, बघून घ्यायचं काय काय करायचं. तुम्हाला सांगितलं सॉल्व्ह द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन, प्लस वाय मायनस वाय डायरेक्ट काय होणार, कॅन्सल. ऍडिंग इक्वेशन 1 and 2. इथं काय करणार, सबस्टिट्यूट मेथड. कोणती मेथड, सबस्टिट्यूट. एक्स ला सबस्टिट्यूट करायचं, 2y तिकडे गेल्यानंतर होतील प्लस. असे क्वेश्चन झालेले आपले. इथं एक्स प्लस वाय बरोबर 11 आहे, हा वाय तिकडे पाठवा, इथं पण सबस्टिट्यूट होईल. इथं प्लस वाय मायनस वाय डायरेक्ट काय होणार, कॅन्सल. इथं करायचं ऍडिंग इक्वेशन 1 and 2. इथे आता हे मायनस वाय याला तुम्ही 2 ने मल्टिप्लाय करू शकता, ठीक आहे. किंवा 2 ने मल्टिप्लाय केल्यावर हे 2y होतील, 2y कॅन्सल होईल ऍडिंग केल्यानंतर. किंवा हा y ला तिकडे पाठवा, ठीक आहे. हे 5 इकडे येतील, समजलं. आणि 6 नंबरचं एक्स एक्स आहे, मायनस 2y प्लस 2y. इथं पण काय करायचं, ऍडिंग इक्वेशन 1 and 2. ते झालेले होमवर्क साठी. हे 2 काल घेतले, ठीक आहे. हे 2 होमवर्क करा. काय करणार तुम्ही, बघा हे 3x आहे का नाही, 3x आहे. या इक्वेशनला किती मल्टिप्लाय करायचं, 3 न. हे पण 3x होतील, पण दोघांचं साइन सारखं येऊन राहिलं. मग सारखं साइन असल्यावर काय करतो आपण, सबट्रॅक्शन. इथं 4x आहे, इथं काय x, इथं y आहे, इथं 4y. तुम्ही एक तर याला 4 न मल्टिप्लाय करा किंवा याला 4 न मल्टिप्लाय करा. कोणालाही 4 न मल्टिप्लाय केल्यानंतर तुमचं साइन सारखंच येऊन राहिलं. काय येऊन राहिलं, साइन सारखं. साइन सारखा असल्यावर आपण काय करतो, सबट्रॅक्शन. तुम्ही याला 4y बनवायला, किंवा हे सोपं आहे, आता 34 गुणिले 4 करावं लागेल तुम्हाला, त्याच्यापेक्षा याला 4 ने मल्टिप्लाय करा. 4x इंटू 4 4 16y, 16 गुणिले 4 64. मग सबट्रॅक्टिंग इक्वेशन फ्रॉम 1 किंवा आपला इक्वेशन 1 मायनस इक्वेशन 2 झालेले क्वेश्चन. आता नेक्स्ट टॉपिक. हा आता हे नवीन काय आहे बघा, चौथ्यातलं फर्स्ट. जास्त काही अवघड नाही ते, पण एक स्टेप केली की आन्सर येऊन जाईल तुमचं. एक स्टेप करावं लागतं शिल्लक फक्त. बघा x अपॉन 3 प्लस y अपॉन 4 इज इक्वल टू काय, 4. y अपॉन 4 इज इक्वल टू 4. हे झालं फर्स्ट, ठीक आहे. आता याला तुम्ही काय करा, डायरेक्ट सॉल्व्ह कसं करायचं याला. हे 3 आणि 4 आहे का नाही, 3 आणि 4 यांनी भाग जाणारी सगळ्यात जवळची संख्या कोणती आहे, कोणती आहे, 12. ठीक आहे. याला 1 नंबर देऊ आणि दुसरं इक्वेशन लिहून घेऊ, x अपॉन 2 मायनस y बाय 4 इज इक्वल टू 1. ठीक आहे. या दोघांनी भाग जाणारी सर्वात जवळची संख्या किती आहे, 12. मग डायरेक्ट करायचं. बघा हा टॉपिक हा आणि हा सारखाच आहे, फक्त याच्यात एक स्टेप शिल्लक करावं लागतं आपल्याला. मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 12. 12 न का मल्टिप्लाय करायचं कळालं तुम्हाला. 3 ने भाग गेला पाहिजे, 4 ने भाग गेला पाहिजे. मग आता बघा 12 गुणिला x अपॉन 3 प्लस 12 गुणिला y अपॉन 4 प्लस 12 गुणिला 4. 3 न कितीचा भाग जाईल, 4. आन्सर आलं 4x. 4 न कितीचा भाग जाईल, 3चा. आन्सर किती आलं, 3y. 12 गुणिला 4 किती होतात, 48. हे झालं इक्वेशन नंबर 3. कळालं. आता 2 आणि 4 न भाग जाणारी संख्या कोणती आहे, 4. कोणती आहे, 2 ला आणि 4 न भाग जाणारी संख्या कोणती आहे, 4. ठीक आहे. पण एक गोष्ट आता मला, आता 4 न भाग जातो मान्य आहे, पण मला सांगा इथे 4x आहे, किती आहे, 4x. इथं 4x आले पाहिजे असं नंबर आणू शकतो का आपण, विचार करा. 2 ला कोणत्या संख्येला भाग द्या म्हणजे भाग गेला पाहिजे, की किती, 8. किंवा 4 न कोणत्या संख्येला भाग दिला म्हणजे 3 येते, 12. त्याचं रिझन का सांगतो मी, मग परत आपल्याला मल्टिप्लाय करायची गरज नाही समोर. मग तुम्ही काय करा, याचं साइन कसं आहे, प्लस, याचं साइन कसं आहे, मायनस. ठीक आहे. दोन्ही संख्यांना भाग 4 लाही जातो, 8 लाही जातो आणि 12 लाही जातो. आपण 12 का निवडून राहिलो कळालं तुम्हाला, कारण इथं 3 आहे, तर इथं किती आले पाहिजे, 3. मग 4 ना असं कोणती संख्या आहे की 3 येतील, 12. मग यालाही किती मल्टिप्लाय करायचं, 12. त्याचं रिझन कळेल तुम्हाला आता समोर. 12 ना का मल्टिप्लाय करायचं आपण, मल्टिप्लाय इक्वेशन 2 बाय 12. त्यालाही 12 न का, बघा इथं 12 न केलं म्हणून इथं 12 न करायचं असं नाही बरं. ते आता लकीली दोन्ही नंबर सारखे आले. यांना 12 न मल्टिप्लाय काय करायचं तुम्हाला रिझन कळून दिलं. आता 12 गुणिला
एक्स अपॉन 2 मायनस 12 गुणिला वाय अपॉन 4 आणि इकडं 12 गुणिला 1. 2 न कितीचा भाग गेला 6चा, 4 न कितीचा भाग गेला 3चा आणि 12 1 12. म्हणजे आन्सर काय लिहिले 6x मायनस 3y इज इक्वल टू 12. बघा हे 3y आणि हे 3y आणण्यासाठी आपण 12 न भाग दिला. आपण जर 4 न भाग दिला असता तर आपला कोणताच कोएफिशियंट सारखा आला नसता. मग परत आपल्याला एक स्टेप शिल्लक करावी लागली असती कोएफिशियंट सारखे आणण्यासाठी. ठीक आहे. हे झाला चौथा क्वेश्चन. किती नंबरचा क्वेश्चन? चौथा. ठीक आहे. आता 3 आणि 4 काय करायचं ऍडिंग इक्वेशन 3 अँड 4 सरळ सरळ काय ऍड करायची? हा +3 हा काय -3. ऍडिंग इक्वेशन 3 अँड इक्वेशन 4. 3 नंबरचं इक्वेशन काय आहे 4x + 3y इज इक्वल टू 48 आणि काय 6x - 3y इज इक्वल टू 12. 3y कॅन्सल. 4 आणि 6 10x. 10x बरोबर 60. x ची किंमत किती आली 6. आता आपल्याकडे भरपूर इक्वेशन आहे. कोणत्या इक्वेशन मध्ये ठेवा? पुट x इज इक्वल टू 6. 3 किंवा 4 नंबरच्या इक्वेशन मध्ये ठेवावं लागेल कारण याच्यात आन्सर थोडं कॉम्प्लिकेटेड येईल. हे सोपं आहे 12 कॅल्क्युलेशन साठी. ठीक आहे. याच्यात ठेवून द्या पुट x इज इक्वल टू 6 इन इक्वेशन 4. आता x च्या ऐवजी किती ठेवायचे आपल्याला 6 ठेवायचे. 6 x च्या ऐवजी ठेवले आपण 6 - 3y इज इक्वल टू 12. 6 गुणिला 6 36 -3y बरोबर 12 -3y बरोबर 12. 36 तिकडे गेल्यानंतर -36 सांगा -3y बरोबर -24 मायनस मायनस होईल प्लस 3y बरोबर 24 आणि y ची किंमत किती आली 3 8 24. ठीक आहे. y ची किंमत आली 8. फायनल आन्सर कसं येईल 6 अँड 8 आर द सोल्युशन ऑफ द इक्वेशन. ठीक आहे. घ्या लिहून. हा आता लक्ष द्या. हा क्वेश्चन झाला तुमचा. ठीक आहे. आता हा आपण मध्ये किती आहे 3. 3 ने मल्टिप्लाय करायचं. किती मल्टिप्लाय करायचं 3. बघा फक्त सांगतो तुम्हाला सरळ डायरेक्ट करून दाखवतो. 3 ने मल्टिप्लाय करायचं. बघा 3 ने मल्टिप्लाय करायचं याला 1 नंबर देसाल आणि दुसऱ्याला किती देसाल 2. मग लिहिसाल काय मल्टिप्लाय इक्वेशन 1/3. 3 ने मल्टिप्लाय केल्यावर 3 3 काय झाले कॅन्सल. उरला फक्त x. समजून घ्या घरी गेल्यावर मग समजणार नाही परत. 3 ने मल्टिप्लाय करा 3 5 15. 3 ने मल्टिप्लाय करा 13 गुणिले 3 39. हे झालं इक्वेशन नंबर 3. ठीक आहे. याला किती मल्टिप्लाय करायचं 2. 2 ने मल्टिप्लाय करा 2 गुणिला 2 4x. 2 गुणिला इथं तर बघा आपण मधला नंबर तर कॅन्सल होणार फक्त काय उरणार y आणि 2 ने समान मल्टिप्लाय करा 38. ठीक आहे. आता ह्या दोन इक्वेशन तुमच्याकडे 2 इक्वेशन आले. ठीक आहे. तुम्ही डायरेक्ट सबस्टिट्यूट करू शकता x ला पण x ला सबस्टिट्यूट केल्यावर मग व्हॅल्यू थोडी मोठी येईल. ठीक आहे. आन्सर तेच येणार. तुम्हाला त्याच गोष्टी करावं लागणार. काय करसाल x इज इक्वल टू काय येईल काय म्हणसाल इथं तुम्ही बघा फ्रॉम इक्वेशन 3 काय करायचं फ्रॉम इक्वेशन 3 x इज इक्वल टू काय लिहिसाल 39 - 15y आणि ही किंमत कुठे ठेवायची इथे. ठीक आहे. सबस्टिट्यूशनचे एक्झाम्पल झालेले. प्रोसिजर समजली. आता सर्वात वेगळा क्वेश्चन तुमच्या चॅप्टर 5 मधला की जो तुम्हाला आतापर्यंत आलाच नाही आणि हा क्वेश्चन आहे 10वी बेस. किती बेस 10वी. 10वीत असं क्वेश्चन आहे 1.4 ची प्रॅक्टिस साठी बहुतेक हा क्वेश्चन सॉल्व्ह करून देतो मी तुम्हाला प्रॅक्टिस साठी घ्यायचं असेल तर 10वीचं बुक घ्यायचं 1.4 काय 1.4 सेम तुम्हाला एकदा दाखवून देतो मी. बघा तुमची प्रॅक्टिस झाली पाहिजे. आपल्यासाठी मेन काय 10वी. ठीक आहे. बघा प्लेलिस्ट मध्ये जायचं लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. ठीक आहे. इथं बघा 1.4 दिसलं. या 1.4 मध्ये जायचं 1.4 एक मिनिट 1.4 नाही ते 1.5 मध्ये असेल पाहिजे 1.
बघा ते नजर चुकीने झाले माझ्याकडून. हे जे 1.5 येते, ठीक आहे, प्रॉब्लेम सेट टाकायचं होतं ते, तर ते प्रॅक्टिस सेट पडलं. हे क्वेश्चन येते बघा, पहिला दुसरा, ठीक आहे, तिसरा आणि चौथा, हे 2 क्वेश्चन बघून घ्यायचे. बघा तुम्हाला एकदा दाखवून देतो. याच टाईपचे दिसतील तुम्हाला ते. बघा आहे एक्स आणि वाय दिसले का? आपलं जे अपॉन मध्ये एक्स अपॉन मध्ये वाय कसे सॉल्व्ह करायचे बघून घ्यायचं. हे डिटेल मध्ये झालेलं आहे, याच्यात डिटेल मध्ये घेतलेलं आहे, तुम्ही चेक करायचं ते नंतर. आता आपला जो क्वेश्चन होता, सांगा क्वेश्चन काय आपला. सांगा एक जण पटकन. क्वेश्चन सांगता येत नाही तुम्हाला बरोबर. 2/x प्लस 3/y इज इक्वल टू 13, याला द्या 1 नंबर. आणि त्याच्यानंतर 5/x मायनस 4/y इज इक्वल टू -2. ठीक आहे, घरी गेल्यावर ते बघून घ्या, तुमची प्रॅक्टिस होऊन जाईल. आता अशा क्वेश्चन साठी आपल्याला रिप्लेस करावं लागतात. काय करावं लागतात? व्हॅल्यूज रिप्लेस, व्हेरिएबल रिप्लेस करायचे. कसं बघा, नवीन क्वेश्चन, लक्ष द्यायचं. लेट 1/x इज इक्वल टू m म्हणायचं. काय म्हणायचं? m. अँड 1/y इज इक्वल टू n. तुम्हाला m n आवडत नसेल तर दुसऱ्या व्हॅल्यू घेऊ शकता तुम्ही. ab घ्या, pq घ्या, ज्या वाटेल त्या घ्या. ठीक आहे, m आणि n. 1/x ला m न रिप्लेस करायचं. 1/x काढून टाकायचा, इथे येईल मग 2m. काय झालं ते? 2m प्लस 3n इज इक्वल टू 13. काय चेंज झालं कळालं? 1/x काढून काय टाकलं? m. 1/y काढून काय टाकलं? n. याला इक्वेशन नंबर 3. खालचं सांगा काय होईल? 5m 4n -2. हे झालं इक्वेशन नंबर 4. आता हा शेवटचा क्वेश्चन टफ आहे, तर टफच येणार तुम्हाला. आता याचे आपल्याला कोएफिशिएंट सारखे करायचे. आता बघा, याला तुम्ही 10 बनवू शकता, मान्य आहे, पण यांचं साइन कसं आहे? सारखं. पण आपल्याला साइन वेगळा असल्यावर आपल्याला क्वेश्चन अजून इझी जातो थोडा. मग याचे कोएफिशिएंट सारखे न करता कोणाचे करा? याचे. कारण साइन वेगळा असले की डायरेक्ट काय करता येते आपल्याला? ऍडिशन. साइन सारखे असले की काय करावं लागेल? सबट्रॅक्शन. मग सबट्रॅक्शन म्हटल्यानंतर पुन्हा ते खाली साइन चेंज सिम्बॉल. त्याच्यापेक्षा काय करा, ज्यांचं साइन वेगळं आहे त्यांना सारखं बनवा. 3 आणि 4 यांना सारखं बनवण्यासाठी कोणता नंबर असतो? 12. मग 3 ला 12 बनवण्यासाठी किती गुणावं लागेल? आणि 4 ला 12 बनवण्यासाठी 3 ला. मग आपली प्रोसिजर 30. थोडा टफ आहे फक्त. बघा, मल्टिप्लाय, आता डायरेक्ट सोडवायचा. मल्टिप्लाय इक्वेशन 3/4 अँड इक्वेशन 4/3. एका दमात आन्सर आले पाहिजे. कसे? डायरेक्ट 4 ने मल्टिप्लाय करायचे. 4 दुनी 8, 4 त्रिक 12. समोर सांगा 12n येईल ते. n समोर 52. 13 गुणिला 4, याला तर इक्वेशन नंबर 5. याला 3 ने मल्टिप्लाय करायचं. 3 5 3 चौक 12 आणि 3 ने मल्टिप्लाय केल्यावर 3 गुणिला 2 -6. खूप सोपं असतं मॅथ, तुम्ही जर बरोबर लक्ष दिलं तर. का? आता यालाच मल्टिप्लाय काय केलं मी, बघा 12 आणि 12 यांचं साइन कसं आलं? वेगळं आलं. वेगळं आल्यावर डायरेक्ट ऍडिशन करू शकतो. यांना 10 बनवलं असतं तर आपल्याला काय करावं लागलं असतं? सबट्रॅक्शन. आता ऍडिंग इक्वेशन 5 अँड इक्वेशन 6, त्यांना जर ऍड केलं आपण तर काय होईल बघा? 8m प्लस 12n इज इक्वल टू 52. 15m मायनस 12n इज इक्वल टू -6. 12n कॅन्सल. 15 आणि 8 23. 23m. 52 मधून 6 गेले 46. m बरोबर किती येईल मग? 46 भागीला 23. कितीचा भाग जातो? 2चा. m ची किंमत आली 2. ठीक आहे, इथं जे सोपं इक्वेशन आहे त्याच्यात ठेवून द्या. पहिल्या इक्वेशन मध्ये ठेवून द्या m ची किंमत. पुट m इज इक्वल टू 2 इन इक्वेशन किती नंबरचं आहे ते? 3 नंबरच्या इक्वेशन मध्ये. मग 2 इंटू m ची किंमत किती आलेली? 2. समोर काय आहे? 3n आणि समोर काय आहे? 13. 3n बरोबर 2 गुणिला 2 होतील 4. 4 तिकडे गेल्यावर झाले -13 वजा 4. 3n बरोबर किती? 9.
मग देअरफॉर n ची किंमत किती येईल रे 3. ठीक आहे, हे आन्सर नाही आपलं. आपण m आणि n म्हटलं होतं, कोणाला म्हटलं होतं 1/x आणि 1/y. थोडं शिल्लक जावं लागेल आपल्याला, बट 1/x इज इक्वल टू m अँड 1/y इज इक्वल टू n. 1/x इज इक्वल टू किंमत किती आलेली आहे 2 अँड 1/y इज इक्वल टू किंमत किती आलेली आहे 3. ठीक आहे, आपल्याला किंमत कोणाची पाहिजे x ची, त्याला उलट करा. x ला उलट केल्यावर याला उलट करा, हा पण उलटा होईल 1/2 होईल. काय होईल 1/2. याला उलट करा, हा काय होईल 1/3. हे झालं तुमचं रिक्वायर्ड आन्सर. आर द सोल्युशन्स ऑफ द इक्वेशन. ठीक आहे, असा आहे क्वेश्चन. मग कळालं.